मुदखेड नागरी स्वर्गीय राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत महाआरोग्य रोग निदान शिबिरात 700 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 500 मोफत चष्म्यांचं तसेच औषधांचं रुग्णांना वाटप करण्यात आलं. गेल्या 9 वर्षांपासून गोडसे परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबवला जातोय. माजी उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास गोडसे यांच्या संकल्पनेतून शहरातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबवले जातात. स्वर्गीय राजमणीबाई गोडसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 4 जानेवारी शनिवारी रोजी महाआरोग्य रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रतिमेचे पूजन करून सामूहिक अभिवादन करण्यात आलं. काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, काँग्रेस कमिटीचे तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, माजी उपनगराध्यक्ष करीम खान साहब, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण, सूर्यकांत चौंदते, शहर सचिव अतिक अहमद, अविनाश चौंदते, गोविंद कानी, शंकर राठी, केशवराव कदम, वेदांत शेवटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली अमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य रोग निदान शिबिरात नेत्ररोग, मधुमेह, रक्तदाब आदी रुग्णांची तपासणी करण्यात आली. हिंदलाभ यांच्याकडून सर्व रुग्णांचा रक्त तपासण्या करण्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल नागशेट्टीवार, डॉक्टर प्रदीप उमनवार, डॉक्टर गोवर्धन तातेवर, शुभम कांबळे, प्रदीप कांबळे यांनी रुग्णांची तपासणी केली. अशोक मामेडवार, राम पाचपोळे, विशाखा कनकुटे, साहेबराव खंडेलोटे, दीक्षा कांबळे, गजानन गोरे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं. या शिबिरात 700 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 500 मोफत चष्मे व रुग्णांना औषध वाटप करण्यात आले. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. बालाजी अण्णा व कैलासअण्णा गोडसे यांच्या मातोश्री आमच्या माईसाहेब राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांचं 9व स्मृती दिवस पुण्यतिथी दिन या निमित्त 9 वर्षापासून गोडसे परिवार हे सतत मुदखेड वासियांसाठी गरीब जनतेसाठी साडी वाटप असेल, चष्म्याचं असेल, या वेगवेगळ्या गरजू लोकांना जे आरोग्यविषयी सेवा असेल ते सतत देत असतात व त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडून जे घडल ते गोरगरिबांना सतत त्यांच्या हातून सहकार्य मिळत असते. एक समाजसेवेच्या माध्यमातून त्यांच्या आईंच्या आशीर्वादाच्या मुळे त्यांनी जनतेमध्ये खूप काही त्यांचं मोलाचे योगदान आहे. तर आज 4 जानेवारी हा दिवस स्मृती दिवस असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं मुदखेडवासियांसाठी, गोरगरीब जनतेसाठी एक शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्या माध्यमातून मुदखेड शहरातील वेगवेगळी जनता त्या शिबिराच्या माध्यमातून आपल्या डोळ्याचा विषय असेल, मधुमेह असेल, रक्तदाब असेल, शुगर असेल, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने इथं स्टेटमेंट या गोडसे परिवारांच्या माध्यमातून दिली जाते. तर त्याचा मुदखेडवासी जनता हा चांगल्या प्रकारे त्याचा लाभ घेत आहे. तर असंच आमच्या सुद्धा माध्यमातून ह्या गोरगरीब जनतेची सेवा अशी वेगवेगळ्या माध्यमातून घडावी यासाठी मी माझ्या गोडसे परिवाराच्या माध्यमातून मी या ठिकाणी आमच्या मातोश्री राजमणीताई यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल गोडसे परिवारांचे सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो. त्यासाठी आमच्या मावशी राजमणी विश्वनाथराव गोडसे यांना प्रथम त्यांच्या प्रतिमेस मी वंदन करतो. आज गोडसे परिवाराच्या वतीने मुदखेड शहरामध्ये गेल्या 9 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रमाणे मोफत चष्मे वाटप व मधुमेह तपासणी, गरीब रुग्णांची सेवा त्यांच्या हातून चांगल्या प्रकारे 9 वर्षे चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा करत असते. मी परमेश्वराच्या एवढीच प्रार्थना करतो त्यांच्या हातून भविष्यात अशीच सेवा रुग्णांची घडावं एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आज आपल्या मुदखेड शहरामध्ये मातोश्री कैलासवासी राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्त गोडसे कुटुंबियांच्या वतीनं शहर व तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांकरिता आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुदखेड शहरामध्ये गोडसे कुटुंबीय विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी सदैव अग्रेसर असते. निश्चितचपणे मातोश्री राजमणीबाई गोडसे यांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात या उदात्त आणि लोककल्याणाच्या हेतूने गोडसे कुटुंबियांनी जो लोककल्याणकारी उपक्रम हाती घेतलेला आहे तो उपक्रम अव्याहतपणे सुरू राहावा आणि गोडसे कुटुंबियांच्या माध्यमातून अशीच गोरगरीब जनतेची सेवा घडावी
ही सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि मातोश्री राजमणीबाई घोडसे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. स्मृतिशेष मातोश्री राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांच्या आज नव्या पुण्यतिथीनिमित्त गोडसे परिवाराने मुदखेडमध्ये चष्मे वाटप, मधुमेह तपासणी, BP तपासणी असे 9 वर्षापासून हा कार्यक्रम, शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत आलेले आहेत. आणि ह्या शिबिरातून जे गरजू व्यक्ती आहेत, ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे, मधुमेह तपासणी, शुगर BP तपासणी, हा कार्यक्रम आवर्जून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम राबवित आहेत. त्याबद्दल मी मातोश्री राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांना विनम्र अभिवादन करतो आणि असेच कार्यक्रम गोडसे परिवाराने घडवून आणावे अशी इच्छा व्यक्त करतो. आणि ह्या शिबिराचा गावातील 9 वर्षापासून सर्व मंडळी, जे गरजू मंडळी आहेत, ते लाभ घेत आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. राजमणीबाई गोडसे यांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्त आमचे मित्र माजी उपनगराध्यक्ष बालाजीराव गोडसे व काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास पाटील गोडसे या दोन्ही बांधवांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप व सर्व गरजूंना मोफत इलाजाचं प्रावधान्य करून सर्व गोरगरीब लोकांना पुण्यतिथीच्या निमित्तानं एक नवीन आदर्श घालून दिला. मातोश्रीला या पुण्यतिथी निमित्त मी वंदन करतो व गोडसे बंधूंना असंच ईश्वरांनी भरभरून द्यावं व गोरगरिबाची सेवा यांच्या हातून घडत राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. स्वर्गीय राजमणीबाई विश्वनाथरावजी गोडसे यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन. आज हा 9व्या स्मृती दिनानिमित्त गोडसे परिवाराच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचं या मुदखेड शहरामध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरास गावातील सर्व गरजू रुग्णांनी उपस्थिती लावलेली आहे. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आणि ज्या रुग्णांना रुग्णसेवेचा लाभ आवश्यक आहे, तर या उपक्रमाच्या माध्यमातून त्या रुग्णांची तपासणी केली जाईल. त्यांना मोफत चष्मे आणि औषधांचे वाटप या माध्यमातून केलं जातं. आणि असे उपक्रम म्हणजे एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न आहे. आणि या निमित्ताने मी गोडसे परिवाराने हा राबविलेला उपक्रम सातत्याने राबवावा अशीच यावेळी अपेक्षा व्यक्त करतो आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय. आमच्या मातोश्री सौ कैलासवासी राजमणी विश्वनाथराव गोडसे यांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोफत चष्मे वाटप व मधुमेह, रक्तदाब व सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन गेल्या 9 वर्षापासून करतो. आणि त्यास आमचे वडील विश्वनाथराव गोडसे, आमचे मोठे बंधू बालाजी अण्णा गोडसे व आमचे लहान बंधू सुरेश गोडसे व आमच्या परिवारातील सर्व लोकांचा सहभाग आहे. आणि त्यात त्यांचा एक आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आम्ही एवढं मोठे झालो. त्यांचं काही देणं लागतं आणि सामाजिक उपकरण करावं या दृष्टिकोनातून आम्ही शिबिर ठेवतो. त्या याच्यामध्ये आमच्या पूर्ण फॅमिलीचं योगदान आहे आणि त्या जॉईंट फॅमिली असल्यामुळं आम्ही हे उपक्रम नेहमी करू शकतो. कारण का आपण समाजात काही ते सामाजिक उपक्रम करावं. आमच्या आईला मधुमेह आहे, आम्हालाही मधुमेह आहे, चष्म्याचा प्रॉब्लेम सगळ्याच आहेत. मधुमेह झाला की डोळ्याचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आम्ही काहीतरी सेवा करावी रुग्णाची, आईवडिलांची आठवण आणि त्यांच्या स्मृतीस
आम्ही काहीतरी योगदान करावं, त्यांच्या आशीर्वादाचं परतफेड करावी या दृष्टिकोनातून सर्व लाभार्थ्यांना आपण एक छोटंसं का होईना शिबिर घेऊन त्यांच्या मदत करावं या भावनेतून आमच्या गोडसे परिवारातून आम्ही करतो। या उपक्रमास आमच्या सर्व मित्रमंडळ, आमचे कार्यकर्ते, आमचे नेतेगण सर्व या शिबिरास असा प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य करतात। त्यामुळं सर्व लोकांचे आभार व रुग्णांचे सुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन रुग्ण येऊन प्रचंड प्रतिसाद देतात। त्यामुळे रुग्णाचे सुद्धा आभार आणि पुनश्च एकदा आईच्या पुण्यतिथीस अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो। पत्रकार बांधवाचेही वेळोवेळी योगदान येते, त्यांनी प्रसिद्धी दिली, त्यामुळेही हे लोकांचा प्रतिसाद मिळतो। त्यामुळे पत्रकार बंधू व सर्व गावकऱ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी।